रेडी रांगोळी काढणं झालं आहे अतिशय सोपे। यासाठी बाजारामध्ये OHP शीट सहज उपलब्ध मिळते। अशा पद्धतीने ते ट्रान्सपरंट असते। एका कोऱ्या पेजवरती आपल्याला पाहिजे तशा डिझाईन, फुले, पावले, पतंग, कमळ, स्वस्तिक काहीही आपण ड्रॉ करून घ्यायचे आणि त्याला व्हाईट मार्करने ते डिझाईन OHP शीटवरती काढून घ्यायचे। त्यानंतर आपण फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहोत। फॅब्रिक ग्लूने ब्रशने आपण एकसारखा डिझाईनवरती फॅब्रिक ग्लू लावून त्यावर रांगोळीचे जे कलर्स आहेत ते आपण त्यावरती भरून घ्यायचे। एकदा सुकल्यानंतर परत एकदा एक लेयर फॅब्रिक ग्लू लावून परत आपण त्यावर रांगोळी टाकायची आहे। या व्हिडिओमध्ये मी जे डिझाईन दाखवत आहे ते मी अशाच पद्धतीने केलेले आहे। त्यासाठी असे रांगोळीचे कलर्स 3D आउटलाइनर साइडने वापरलेले आहे डिझाईनच्या आणि फॅब्रिक ग्लू चिकटवण्यासाठी वापरले आहे। अशाच पद्धतीने ग्लिटरमध्येही मिळते। आपल्या आवडीनुसार आपण इथे डेकोरेशन करू शकतो। इथे मी ॲक्रेलिक कलरचा अजिबात वापर केला नाही। बऱ्याच वेळेला या रांगोळीमध्ये ॲक्रेलिक कलरचा वापर केला जातो। यामध्ये मी ज्या डिझाईन तुम्हाला दाखवल्या आहे त्यासाठी मी अजिबात वापर केला नाही। तुम्ही करू शकता। माझ्याकडे अशा प्रकारचे छोटेसे गोल्डन कुंदन होते तर मी त्याचा डेकोरेशनसाठी वापर केलेला आहे आणि लाल रंगाचेही होते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हाफ कटवाले मोती व्हाईट किंवा गोल्डन कलरची जी चेन असती तिचा उपयोग करू शकता। अशा प्रकारच्या ब्रशने मी फॅब्रिक ग्लू लावून घेतले आहे किंवा बऱ्याच वेळेला ब्रशचा उपयोग आपल्याला ॲक्रेलिक कलरने रांगोळी काढल्यानंतर साइडने बॉर्डर किंवा पेंट करण्यासाठीही होतो। सर्व रांगोळ्या पहिले OHP शीटवरती ड्रॉ करून त्याला पेंट ब्रशने फॅब्रिक ग्लू लावून त्यावर रांगोळी कलरने मी रांगोळी टाकून घेतली आणि सुकल्यानंतर परत एक लेयर देऊन घेतला व आपल्या आवडीप्रमाणे मी त्याला डेकोरेशन केले आहे व मी कसे मांडले आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे। वृषालीज आयडियाज या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रीण नातेवाईकांना शेअर करा। धन्यवाद।